नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे लीला सारखी सरस्वतीकडे पाहत असते, कारण सरस्वती म्हणत असते की रेवतीलाच इकडे बोलवूया. लीलाला मात्र या गोष्टीचा राग येत असतो. लीला म्हणत असते ती नवरी मुलगी आहे ना, ती आवरते ना तिचं, मग तिलाच इकडे बोलवायचं का? तू जा ना तिकडे, तुला मदत करायची ना तिला. पण सरस्वती काही केला तिथून हालायला तयार नसते. इकडे विक्रांत गाडीत बसलेला असतो आणि किशोर तिथे येतो आणि किशोर म्हणतो की बरं झालं मी तुला पाहिलं, ते नाही तर गोंधळ झाला असता. तुला माहिती आहे का, इथे कोणी जरी तुला पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, तुझ्या लक्षात येत आहे का? हे सगळं विक्रांतला किशोर बोलत असतो. परंतु विक्रांतचं म्हणणं असतं की नाही कोणी पाहणार मला. तेवढ्यातच लक्ष्मी तिथे येते आणि भाऊजी तुम्ही इथे आहात का? अहो सगळेजण तुम्हाला शोधत आहेत असं सांगू लागते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की पुन्हा सरस्वती माघारी आलेली असते. लीलाला मात्र कळतच नसतं की या सरस्वतीचं काय चाललंय, ही अशी का वागते आज, थोडं वियर्ड तिचं वागणं वाटत असतं. म्हणून ती पुन्हा पाहत असते. तर इकडे जेव्हा लीला तिला विचारते तेव्हा ती म्हणते की मला ना एक बोलायचं होतं. तर सरस्वतीने तिच्या हातातलं कडं काढलेलं असतं आणि ती म्हणत असते की हे जे कडं आहे ना, हे मला द्यायचं आहे यश आणि रेवतीला. कसं आहे, रेवतीचं आणि यशचं एकमेकांवर किती प्रेम आहे ना, अगदी माझं आणि माझ्या बेबीचं आहे तसंच प्रेम आहे ना अगदी. असं हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की लीला म्हणते मग तू दे ना, तुला द्यायचं आहे तर. त्याच्यावरती मात्र इकडे सरस्वती म्हणत असते दुर्गावहिनींना कळलं तर त्यांना राग येईल ना, म्हणून म्हणलं तुम्ही देऊन या, असं ती बोलत असते. आणि काही करून सरस्वतीला लीलाला पाठवायचं असतं आणि त्यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आणि मग सरस्वती तिला म्हणते की सरस्वतीला जाताना लीला म्हणते की खरंच आहे का हे, म्हणजे हे कडं खरंच मी देऊ, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की दुसरा काही प्लॅन नाही आहे ना? लीलाने जवळजवळ तिचा प्लॅन ओळखलेला असतो. पण सरस्वती म्हणते की नाही तसं काही नाही आहे. इकडे एजे काम करत असतात ते पाहून दुर्गाला राग आलेला असतो, कारण एजे डेकोरेशनचं काम करत आहेत. एजे म्हणजे अभिराम जहागीरदार एवढे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायलासुद्धा लोकांना मिळत नाही आणि ते एजे आज इथं काम करत आहेत. ही गोष्ट पाहून खरं तर इकडे खूप राग आलेला असतो. दुर्गाला काही ही गोष्ट पटत नसते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लक्ष्मीला आता हिने आणलेलं असतं की ती म्हणत असते की कालिंदी आता लाडू वळायला मदत कर. आणि मग ती लक्ष्मीला घेऊन आलेली असते. लक्ष्मीला लाडू वळायला सांगत असते. लक्ष्मी मात्र पाहत असते. त्यांच्या दोघींचा प्लॅन ठरलेला असतो आणि तो प्लॅन आता जवळजवळ फ्लॉप होतो की काय अशा अवस्थेला आलेला असतो. इकडून सरस्वतीने लीलाला हाकललेलं असतं आणि ती म्हणत असते की काही झालं तरीही लवकरात लवकर वहिनी आल्या पाहिजे तसं म्हणत तिने फोन लावत असते. पण लक्ष्मी काही येत नसते. हे पाहून सरस्वतीला इकडं टेन्शन आलेलं असतं. जर आता वहिनी आल्या नाही आणि मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ना, असं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कालिंदी म्हणत असते की काय झालं, नाही वळा ना लाडू, तुम्हाला कसं सवय नाही आहे ना कामाची. तेव्हा सरस्वती लक्ष्मी सांगत असते की हो आहे ना सवय, आम्ही पण करत असतो घरातली स्वयंपाकाची कामं वगैरे, आम्ही पण करतो अशी कामं. आणि तेवढं झालं की लगेचच तिला इकडे कालिंदी म्हणत असते की हे एवढं झालं ना की अजून वरचं आहे ना ते काढून घेते, म्हणजे कसं व्यवस्थित होईल ना सगळं काम, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर एजेही पॅकिंगचं काम करत असतात. लीलाचे बाबा म्हणत असतात की तुम्हाला नाही जमत ना ते काम एजे, राहू द्या मी करतो ते काम, असं बाबा म्हणत असतात. परंतु इकडे एजे म्हणत असतात की नाही असं काही नाही आहे, जमतं आहे मला ते काम, मी करू शकतो. तेव्हा विराज आणि प्रमोद तिथे असतात. त्यांची ही लिस्ट चाललेली असते, सगळं रिचेक करत असतात. अगदी व्यवस्थित झाले का, एकदा कन्फर्म केलेलं आहे का. त्याचबरोबर हे सर्व बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर ते म्हणत असतात की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असल्या पाहिजेत. अगदी एजंटच्या हाताखाली ट्रेन झालेले असतात, त्यामुळं कामंही खूपच व्यवस्थित ते करत असतात. त्याचवेळी लीला आता रेवतीकडे आलेली असते आणि ती रेवतीला म्हणत असते की किती गोड दिसते ग रेवू. रेवती खरंच खूप सुंदर दिसत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रेवती खूप सुंदर दिसत आहे. आणि मग लीला म्हणते माझीच नजर नको लागायला, म्हणून स्वतःच काजळाची टीक रेवतीच्या कानामागे लावते. रेवती म्हणत असते की काय झालं ताई. तेव्हा लीला म्हणत असते कसं आहे, पहिल्यापासून माझ्या मागे ताई ताई म्हणून फिरणारी छोटी रेवूच आठवते ग मला, एवढी मोठी कधी झाली मला कळलंच नाही. आणि दोघेही मिठी मारतात. तेव्हा रेवती म्हणते की अगं अजून पण मी तुझ्या मागे मागेच ताई ताई म्हणून फिरणार आहे, कारण आपण दोघी एकाच घरात असणार आहोत, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी दुर्गाने आता विक्रांतला फोन केलेला असतो.
दुर्गा म्हणत असते किती वेळ मी कधीपासून तुला फोन करते, तू अजूनपर्यंत माझा फोन उचललेला नाहीस, तुला कळतंय का तुझं काय चाललेलं आहे असं ती विचारत असते. त्याच वेळी तो म्हणतो की हो. दुर्गा म्हणते की आता तुला माहिती आहे ना, आज संध्याकाळी टेलर येईल, तुझे मेजरमेंट द्यायचे आहेत. म्हणजे इकडे दुर्गाने खूपच जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे. ऐनवेळी यश गायब होणार आणि तिथे मंडपामध्ये विक्रांत लग्नाला उभा राहणार आहे. इकडे एजे बसलेले असतात आणि एजे सारखं विचारत असतात की अजूनपर्यंत लीला दिसली नाही आहे, लीला घरातच आहे ना. तेव्हा विराज आणि प्रमोद सांगतात की हो घरातच आहे, मगाशी ती काम करत बसली होती आणि कोण भरत होती ना ती, असं सांगत असतात. त्याचबरोबर इकडे एजंटचं असं म्हणणं असतं की हो का, आणि एजे म्हणतात की माझा चार्जर मला सापडत नाही आहे. असं म्हणत एजे चार्जर शोधण्यासाठी बाहेर पडतात आणि इकडे लीलाकडे येतात. तर लक्ष्मी आणि सरस्वती यांचा प्लॅन सुरू झालेला असतो आणि त्यांनी मेहंदीमध्ये मिक्स करायला काही पावडर आणलेले असतात. मग लक्ष्मी भर ते कोण भरत असते आणि त्याचबरोबर सरस्वती तिला मदत करत असते. कोण येते का हे वॉच ठेवत असते आणि सांगत असते ती जी पावडर आहे ना ती पण मिक्स करा त्याच्यामध्ये, असं ती सगळं सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे सरस्वती आणि लक्ष्मी म्हणतात की झाला, आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. खरं तर फोनमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या संवादामध्ये कालिंदीला बरंच सत्य समजलेलं असतं आणि ह्या दोघीजणी एकमेकींना टाळ्या देत असतात. आणि नेमकी त्याच वेळी लीला तिथं आलेली असते. लीला म्हणत असते की काय चाललंय तुमचं, नाही नक्की काय करताय तुम्ही हे सगळं. तेव्हा सरस्वती म्हणते की आम्ही मदत करतोय. तेव्हा लक्ष्मी म्हणते नाही या, मला काही हौस नाही आलेली त्या मेहंदीमध्ये आत्ता माझ्या हात घाण करून घ्यायची, मी नाही करणार ती मदत. असं म्हणत सरस्वती ते 2 कोण भरलेले ते उचलते आणि तिथून जाऊ लागते. आता लीला तिचं काम करत बसलेली असते. एजे तिथे येतात आणि एजे म्हणतात की तू काय करते, आईस्क्रीमचे कोण भरतेस का. तेव्हा लीला म्हणते की नाही दिसत नाही आहे का तुम्हाला. एजे म्हणतात की नाही मेहंदीचे कोण तुमच्याकडे अशी मान वाकडी करून भरले जातात का. तेव्हा लीला सांगते की एजे हे अडकलं, हे काढून द्या ना. आणि मग एजे आता लीलाला मदत करत असतात आणि ते काढून देतात आणि लीला मात्र एजेंच्या गालावरती मेहंदी लावते. एजे आणि लीला यांची मस्करी चाललेली असते, दोघं बोलत असतात. एजे म्हणत असतात की काय झालं. लीला म्हणते आवरायला हवं आहे ना, आज संध्याकाळी मेहंदी आहे. तेव्हा एजे म्हणतात की हो का, नाही मला कळलंच नाही आहे, असं म्हणत असतात. हो बरोबर आहे, तुला आवरायला वेळ लागतो ना, तू लवकर आवरायला घे. लीला म्हणते मला नाही, घर आवरायचं आहे त्याबद्दल बोलत आहे. कसं एजे माहिती आहे का, तुम्ही सतत माझा विचार करता ना, त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दलच बोलत आहात. आणि लीला पुन्हा एकदा एजेंच्या गालावर मेहंदी लावते आणि तिथून पळून जाते. एजे मात्र लीलाकडे पाहत असतात. ती गालावरची मेहंदी हाताला लावतात आणि त्या मेहंदीकडे पाहून हसू लागतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.